वेलकम बॅक टू माय चॅनल स्प्रिंग बर्ड. आज आम्ही जातो एक इंटरेस्टिंग डेस्टिनेशन बघायला. त्याचं नाव आहे नायगरा फॉल. कधीच आमच्या मनात होतं की इथे अमेरिकेत आल्यापासून नायगरा बघायचं. स्वामीनारायण मंदिराचं दर्शन घेऊन आता आम्ही निघतोय, आमच्या जर्नीची सुरुवात करतोय. तर हे इंटरेस्टिंग डेस्टिनेशन बघण्यासाठी आमच्यासोबत राहा. डू लाईक, शेअर अँड सबस्क्राईब टू अवर चॅनल स्प्रिंग बर्ड. गुरुवारी संध्याकाळी 5 वाजता बीजीवरून आम्ही 2 फॅमिली निघालो. आम्हाला टोटल 10 तासांचा 586 माईलचा प्रवास करायचा होता, म्हणून आम्ही ब्रेक जर्नी करायचं ठरवलं. रात्री क्लेवलँड या ठिकाणी थांबण्याचं ठरलं, पण शिकागो डाऊनटाऊनला खूप ट्रॅफिक लागल्यामुळे आम्ही तिथे रात्री 1 वाजता पोचलो. त्यामुळे सकाळी थोडं लेट झालं नायगरासाठी निघताना. हॅलो, कशा आहात तुम्ही सर्व? आता आहे फ्रायडेची मॉर्निंग आणि आता आम्ही निघालो इथनं क्लेवलँडवरून नायगरा जाण्यासाठी. आता आम्ही इथनं 3.5 तासामध्ये नायगरा पोहोचू. ही आमची हॉटेलची रूम आहे. आता परत भेटू नायगरालाच. लेट्स गो. आमचा लंच आटपून आम्ही नायगराला अराउंड 2:30ला पोचलो. सर्वात पहिले नायगराला आम्ही आमच्या हॉटेलला चेक इन केलं. हे आहे आमचं हॉटेल. आता मी रेडी होऊन निघतो नायगरा एक्सप्लोर करायला. त्यासाठी आपण आलेलो आहोत नायगरा फॉल स्टेट पार्कला. पावलं आपोआप झपाट्याने नायगरा फॉलकडे वळत होती. जणू त्या पाण्याचा आवाजच आम्हाला खुणावत होता. किती सुंदर पार्क आहे हा. फुलं तर अतिशय मनमोहक. आपण पहिल्यांदा बघणार आहोत मेड ऑफ मिस्टचा बोट टूर. नायगरा फॉल स्टेट पार्कचा हा मॅप आहे. आता आम्ही जातोय मेड ऑफ मिस्टला. चला आता बघूया आता हे ॲडव्हेंचर. लेट्स गो. इथे मिळतं मिड ऑफ मिस्टचं तिकीट काढून आम्ही एलिव्हेटरकडे जाण्याच्या रांगेत लागलो. आज लकीली कमी गर्दी मिळाली. आता आम्ही एलिव्हेटरमध्ये जाणार आहोत. या एलिव्हेटरनी आम्हाला खाली 200 फूट बोटजवळ घेऊन गेले. इथनं आपण खाली बोटपर्यंत आलेलो आहोत. तिथून सुरू होतं एक मिड ऑफ मिस्टचा ॲडव्हेंचरस प्रवास. अमेरिकन लोकांना असे ब्ल्यू कलरचे पोचे देतात. त्यानंतर सुरू होते मोक्याच्या जागा घेण्याची धावपळ, ते पण डेकवर. खुश, आम्हाला एकदाची मोक्याची जागा मिळाली. बिगुल वाजलं आणि आम्ही निघालो नायगराचं खेळाचं पाणी आपल्या अंगावर घ्यायला. नायगरा फॉल 3 धबधब्या मिळून बनलेला आहे. अमेरिकन फॉल, ब्रायडल वेल फॉल आणि तिसरा आहे हॉर्सशू फॉल. हा कॅनडा साईडवर आहे. मिड ऑफ मिस्टच्या बोटवर सगळ्यात पहिल्यांदा लागतो तो अमेरिकन फॉल. हा वरील 3 फॉलमधला दुसरा लार्जेस्ट फॉल आहे. तो पूर्णपणे अमेरिकेच्या हद्दीत आहे. याची टोटल हाईट 110 फूट. त्याची विड्थ आहे 950 फूट इतकी. हा प्रॉस्पेक्ट पॉईंट आणि लुना आयलँडमुळे सेपरेट केलेला आहे. दरवर्षी ॲप्रॉक्सिमेटली जगभरातून 12 मिलियन लोक नायगरा फॉल बघण्यासाठी येतात आणि नायगरा फॉलला ॲप्रॉक्सिमेटली 600,000 गॅलन्स पाणी पर सेकंदाला पडतं.
थोडं पुढं गेलं की लागतं तो ब्रायडल वेल फॉल. त्याचं नाव कशाने पडलं असेल बरं? तो दिसतो नववधूंनी डोक्यावरून घेतलेल्या पांढऱ्या शुभ्र ओढणीसाठी. आणि आपल्यासमोर आहे तो हॉर्सशू फॉल, जो अगदी कॅनडा आणि US बॉर्डरला आहे. हा तिन्ही फॉलमध्ये सर्वात मोठा आहे. याची हाईट 167 फीट आणि विड्थ हे 2700 फीट आहे. टर्न होत आहे ना आता. ही आहे कॅनेडियन साईड.
रेनबो ब्रिज जो US आणि कॅनडाला जोडतो. अशा या अद्भुत अतिशय सुंदर देखण्या नायगरा फॉलला आपण डोळ्यात साठवून आमची बोट आता परतीच्या प्रवासाला लागली. बोटमधून उतरल्यावर तुम्ही पाहू शकता एक फोनेस्ट. इथे काही पायऱ्या चढल्यावर तुम्ही नायगराचं मिस्ट टाईप अगदी जवळून अनुभवू शकता. ही तुम्हाला दिसते ही कॅनडा साईडची बोट आहे. त्यांना रेड किंवा पिंक कलरचे पोचे दिले जातात. आता एस्केलेटरवरून बाहेर आल्यावर आम्ही आलो ऑब्झर्वेशन डेकला. तिथे आम्ही बरेच फोटो काढले. मिड ऑफ मिस्टच्या गिफ्ट शॉपला गेलो आणि नेहमीप्रमाणे आम्ही इथली आठवण म्हणून एक फ्रीज मॅग्नेट घेतलं. आता आम्ही आलो आहे नायगरा नदीवर. आता ही नदी पुढे पुढे जाऊन कशी नायगरा फॉल होते ते तुम्हाला दाखवते. बाकी इतर ठिकाणं बघितल्यावर आम्ही नायगरा स्टेट पार्कमध्ये बसून राहिलो. खळखळत वाहणाऱ्या पाण्याला बघत राहिलो. कारण 8 वाजल्यानंतर हा धबधबा रंगीबिरंगी रंगात न्हाऊन निघणार होता. तेव्हा सुरू होतं इल्युमिनेशन ऑफ लाईट. लाल, निळ्या, जांभळ्या रंगात हा नायगरा फॉल अतिशय मनमोहक दिसत होता. आता फक्त एका क्षणाची आम्ही सर्वजण आतुरतेने वाट बघत होतो, ते म्हणजे 10 वाजण्याची.
10 वाजतात. अगदी इथे कॅनेडियन आणि अमेरिकन साईडने फायरवर्क सुरू होते. फाटा टिकटिक करत होता आणि फायरवर्क सुरू झाले. अप्रतिम शब्द निघाले होतातून. असा हा अद्भुत नायगरा फॉल बघून निघालो हॉटेलच्या दिशेने. तुम्हाला कसा वाटला हा व्लॉग जरूर कमेंट करून सांगा. डू लाईक, शेअर अँड सबस्क्राईब टू अवर चॅनल स्प्रिंग बर्ड. थँक यू फॉर वॉचिंग.